पारू या मालिकेचा आजचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये चक्क आबांच्या विरोधात जाऊन प्रतापनी प्रिया आणि आदित्यला परत एकत्र आणलेले आहे. तसेच पारूनी रोहितला अहिल्या मॅडमनी केलेल्या मदतीची पण जाणीव करून दिली आहे. आणि हे सर्व कसे घडून आले ते आपण आता पाहूयात. किर्लोस्करांच्या घरी हळदीची जोरदार तयारी चालू असते. सगळेच खूप आनंदात असतात. अहिल्या मॅडम ही गुरुजींना अखंड होम करायला सांगितलेला असतो, म्हणून अहिल्या मॅडम सावित्रीला मंदिरात देण्यासाठी पूजेची थाळी करून आणायला सांगतात. सावित्री आता थाळी घेऊन हॉलमध्ये येत असते आणि दामिनी बरोबर दुसऱ्या बाजूने येत असते. आणि दामिनीचा येता येता चुकून धक्का पूजेच्या थाळीला लागतो आणि थाळी जोरात खाली पडते. सगळेच खूप आता टेन्शनमध्ये येतात. अहिल्या मॅडम म्हणतात, हा कसला अपशकुन, अजून लग्नाची विधी पण सुरू झाली नाहीये आणि आपली तिकडे मुलं नीट असतील ना. मला आता मुलांची फार काळजी वाटू लागली आहे. दिशाची मॉमी आता काळजीने म्हणते, अहिल्या प्रीतम वेळेवर येईल ना, मला आता काळजी वाटू लागली आहे. इकडे प्रिया एकटीच अंगणात गाडीच्या आडोशाला उभी राहून प्रीतम सरांचा फोटो बघून रडत असते. ती म्हणते, मला माफ करा प्रीतम सर, मी तुमची साथ नाही देऊ शकले. ज्या घरात तुमचा सन्मान व्हायला हवा होता त्याच घरातून तुम्हाला अपमानित होऊन जावं लागलं. जे काही होत होतं ना ते बघताना असं वाटत होतं की या क्षणाला माझा जीव जावा, माझा श्वास थांबावा. पण प्रीतम सर, तुमच्या प्रेमाने मला जगायला शिकवलंय, त्यामुळे आता मनाची सुद्धा भीती वाटू लागलीये मला. पण तुम्हीच नसाल आयुष्यात तर कसं जगू मी? आणि हा प्रीतम सर, तुम्ही खुश राहा. मी देवाकडे प्रार्थना करेन तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे सुखरूप राहा. तोपर्यंत इकडे आपण अगोदरच्या एपिसोडमध्ये पाहिले की रोहित प्रीतम सरांना भेटायला आलेला असतो. प्रीतम सर त्याच्यावर खूप चिडलेले असतात. रोहित प्रीतम सरांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, प्रीतम सर, तुम्हाला अजूनही असं वाटतं का मी तुमचा शत्रू आहे? त्यावर प्रीतम सर म्हणतात, अरे आबासाहेबांना फसवलंस तू, प्रिया मॅडमचा अपमान केलास तू, आणि हे सगळं एखादा मित्र तर नाही करत ना. त्यावर पारू म्हणते, नाही प्रीतम सर, एक मित्र म्हणून हे करू शकतो. पुढे आदित्य सरही प्रीतम सरांना सांगतात की हे त्याने जे काही केले ते आमच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे. आता पुढे आदित्य सर आणि पारू कसे रोहित सरांना भेटले, त्यांनी साखरपुड्याच्या आधी कसे रोहितचे मन वळवण्याचा प्रयत्न केला ते सांगितले आहे. साखरपुडा होण्याच्या आदल्या रात्री पारू आणि आदित्य सर रोहितच्या घरी गेलेले असतात. ते आता बाहेर रोहितला बोलावून घेतात. रोहितलाही त्यांना पाहून खूप आश्चर्य वाटते. तो विचारतोय त्यांना, एवढ्या रात्री तुम्ही माझ्या घरी कसे काय आलात? त्यावर पारू म्हणते, रोहित सर, आम्हाला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तुम्ही आमचं बोलणं ऐकून घ्याल का हो? रोहितलाही आता विचारत पडतो तो म्हणतो, पण यावेळेस इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे? पारू आता भीत सगळं खरं सांगून टाकते. ती म्हणते, रोहित सर, प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. त्यांना लगीन करायचं आहे. ते एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्यांचं लगीन व्हावं म्हणून आम्हाला आबासाहेबांची परवानगी हवी आहे आणि आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो. त्यावर रोहित सर विचारतात, म्हणजे तुम्ही त्यांच्या घरातले नोकर नाहीत का? त्यावर पारू नाही म्हणते आणि आदित्य सरांची ओळख करून देते. हे आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा थोरला मुलगा. आबासाहेबांच्या घरात नंदी म्हणून जे वावरत आहेत ना ते त्या अहिल्यादेवी किर्लोस्करांचा धाकटा मुलगा प्रीतम किर्लोस्कर. ही ओळख सांगितल्यावर रोहितला खूप मोठा धक्का बसतो. तो पटकन आदित्य सरांचे पाय पकडतो. आदित्य सरही म्हणतात, अरे उठ, वेडा आहेस का तू, पाय काय पकडतो? त्यावर रोहित सर त्यांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगतात. ते म्हणतात, अहो, मी काही मोठ्या घरातला मुलगा नाहीये. माझे वडील शेती करतात. शिक्षणासाठी त्यांनी मला शहरात पाठवलं होतं, पण एकदा आमच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तर किर्लोस्कर एज्युकेशन ट्रस्टतर्फे माझी फीज भरण्यात आली आणि आज म्हणूनच मी माझ्या पायावर उभा राहू शकलो. अहिल्यादेवी किर्लोस्करांचे माझे खूप उपकार आहेत, पण आज त्यांना त्यांच्या मुलांना अशा रूपात बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. मला सांगा, नाहीतर थेट ऑर्डरच करा ना तुम्ही. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मी काही केलं तरी त्यांनी माझ्यावर केलेले उपकार कधीच नाहीत भेटणार, पण कुठेतरी त्यांच्या मुलांच्या मी कामी पडलो याच्यातच मला समाधान वाटेल. त्यावर आता पारू म्हणते, रोहित सर, शक्य असेल ना तर एक काम करा, तुम्ही या लग्नातनं माघार घ्या. तुम्ही जर का प्रिया मॅडम बरोबर लगीन केलं ना तर 3 जीव कायमचे दुखावले जातील. तुमचं त्यांच्याबरोबर लगीन झालं ना तर प्रिया मॅडम सुखी नाही राहू शकत. प्रीतम सर बी त्यांच्या आयुष्यात सुखी नाही राहू शकत. आणि हे सगळं होत असताना त्याची झळ तुमच्या पडल्याशिवाय बी नाही राहणार. माझी विनंती आहे सर, 2 प्रेम करणाऱ्या माणसांना एकत्र आणण्याचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरात पाडून घ्या. त्यावर आता रोहित म्हणतात, बस एवढंच पाहिजे? मॅडमसाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही म्हणताय ना तसंच होईल. तुम्ही निश्चिंतपणे घरी जा, मी बघतो काय करायचं ते. हे ऐकून आदित्य सरांना खूप
आनंद होतो आणि रोहितला ते मिठी मारतात आणि म्हणतात, तू आज जे काही केलेस आमच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे, खूप मोठं आहे. थँक्यू सो मच रोहित. आता हा सर्व प्रकार ऐकून आदित्य सर शांतच बसतात. त्यांना काहीच सुचत नसते. मी काय बोलू रोहितशी? पण आदित्य सर प्रीतम सरांना सांगतात की तू जे काही ऐकलं ते खरंच खरं आहे सगळं. रोहितने आमच्या सांगण्यावरून या लग्नातून माघार घेतली होती. रोहित आता प्रीतम सरांना म्हणतो, प्रीतम सर, मी तुमच्या वाट्यातून बाहेर झालो होतो ना. आबासाहेब प्रिया मॅडम सोबत तुमचा साखरपुडाही तयार झालेले करायला. मग ऐनवेळी तुम्ही माघार का घेतली? तुम्हाला का तिथून बाहेर पडावं लागलं? त्यावर प्रीतम सर म्हणतात, तू जसा अहिल्यादेवी किर्लोस्करांसाठी काहीही करायला तयार झालास ना, तसंच त्यांचे संस्कार जपायला मीही काहीही करू शकतो. आणि आबासाहेबांशी असं खोटं बोलून असं हे नातं जोडून मी आईला काय तोंड दाखवणार होतो? आता फक्त एकच इच्छा आहे की प्रिया मॅडम सुखी राहाव्यात, बस. इकडे प्रिया अजून गाडीच्या तिथे उभारून रडतच असते. एकटीच प्रीतम सरांच्या फोटोकडे पाहून बोलत असते. तोच तिथे आता प्रताप येतो. तो म्हणतो, मला माहिती आहे प्रिया, तू त्याच्याशिवाय एकटी नाही जगू शकत. प्रिया तर पार कोलमडून गेलेली असते. ती म्हणते, भाई सगळं संपलंय आता, आता काहीच नाही होऊ शकत, गेलेत ते निघून. त्यावर भाई म्हणतो, हे बघ प्रिया, त्यांच्याबद्दल सगळं खरं कळल्यापासून आणि आपल्या इथे ते ज्या पद्धतीने राहिलेत ना, त्यावरनं एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो. दोघे भाऊ लई जिद्दी आहेत. तुला इथून घेतल्याशिवाय ते जाणार नाहीत. जवळपासच असले पाहिजेत कुठेतरी. तू एक काम कर, फोन लाव बरं त्यांना आधी. पण प्रिया म्हणते, भाई आता कशातच काहीच उपयोग नाही राहिला, आबा नाही ऐकणार. त्यावर भाई म्हणतो, तुझा माझा विश्वास आहे ना, मग फोन लाव पटकन. प्रिया आता कॉल करते प्रीतम सरांना. हे तिथेच गावच्या बाहेरच मंदिरात असतात. आता प्रताप स्वतः प्रिया मॅडमना प्रीतम सरांकडे घेऊन जायला निघतात. तोपर्यंत इकडे अहिल्या मॅडम खूप काळजी टेन्शन मध्ये असतात. ते पाहून श्रीकांत सर समजावतात त्यांना, अहिल्या, अगं पूजेचं ताट पडलं हा केवळ एक निव्वळ योगायोग होता. तुला माहिती आहे ना दामिनी कशी आहे, किती धडपडी आहे ती. तिच्या हातून कायम अशा चुका होतच असतात. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, श्रीकांत, तू कितीही माझ्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केलास ना, तरी मला हे सगळं योग्य वाटत नाहीये रे. बघ ना, हळदीची वेळ होत आली तरी अजून या मुलांचा पत्ता नाही. तू प्लीज आदित्यला फोन करून बघतोस का जरा? त्यावर श्रीकांत सर आता कॉल लावतात. पण अहिल्या मॅडम श्रीकांत सरांकडून फोन घेतात आणि स्वतःच बोलू लागतात. त्या आदित्य सरांना विचारतात, आदित्य, प्रीतम, तुम्ही ठीक आहात ना? कुठे आहात तुम्ही? तुम्ही निघालात की नाही अजून? पण आदित्य सर सांगतात की खरं तर आम्ही अजून इथेच आहे. हे ऐकल्या अहिल्या मॅडम फार चिडतात. त्या आदित्य सरांना म्हणतात, आदित्य, तू कधीपासून इतका बेजबाबदार वागायला लागलायस? तुला माहिती आहे प्रीतमची आज हळद आहे. तुम्ही दोघं इथं आल्याशिवाय आपण हळदीला सुरुवात करू शकत नाही. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेलाच व्हायला हव्या असतात. हे तुला माहित नाहीये? विसरलायस तू? त्यावर आदित्य सर म्हणतात, हे बघ आई, आम्ही निघणारच होतो. गाडी अरेंज झाली की लगेच निघतो. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, ते असू दे, तुम्ही तिकडे गाडीची व्यवस्था करेपर्यंत इकडं हळदीचा मुहूर्त निघून जाईल. मी हेलिकॉप्टर पाठवते, जवळच्या हेलिपॅडला पोहोचा. आईची अशी ऑर्डर ऐकून आता सगळेच काळजीत पडतात. आता काय करायचे याच विचारात असतात. तोच तिथे प्रताप आणि प्रिया मॅडम येतात. प्रिया आता गेल्या गेल्या प्रीतम सरांना घट्ट मिठी मारते. प्रताप आता आदित्य सरांना म्हणतो, आदित्य सर, तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आणि मी प्रियाचा. आपण दोघं मोठे भाऊ या नात्यानं आपल्या घरच्यांच्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते बाजूला सोडून आपली जबाबदारी बनते या दोघांना एकत्र आणण्याची, असं मी तरी मानतो. आणि प्रीतम सरांनी पुढे म्हणतात, काय हो प्रीतम सर, हिला आमच्या घरातनं घेऊन जाणार असं ठरवून आला होतात नाही तर मग हिला एकटीलाच मागे रडत ठेवायचं होतं काय? ती मनानं किंवाच तुमची झाली आहे, आमच्या इथं फक्त शरीरानं होती. त्यामुळे मला असं वाटलं की तिने तिच्या प्रेमासोबत सुखात राहावं. ऐका माझं, तिला तुमच्यासोबत घेऊन जा. प्रिया आता सर्वांना सांगते, मला प्रीतम सरांशी बोलायचंय, पण एकांतात. तोच इकडे आबासाहेब बाहेर अंगणात प्रिया आणि प्रतापला शोधायला येतात. पण या दोघांचा कुठे पत्ताच नसतो. पण त्यांना थोडी शंका येतेच. ते पटकन गाडी घेतात आणि त्यांना शोधायला बाहेर पडतात. इकडे आता प्रिया आणि प्रीतम सर मंदिरात एकांतात बोलत असतात. प्रीतम सर प्रियाला म्हणतात, बघितलं ना माझ्या प्रेमाची ताकद, आलात ना माझ्याकडे? त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, हो का, पण माझ्या प्रेमात जास्त ताकद आहे बघा ना, म्हणूनच तर तुम्ही माझ्यासाठी शहरातलं सगळं ऐशोआराम सोडून इथे गावात आलात. त्यावर प्रीतम सरही म्हणतात, खरंच खरं म्हणताय तुम्ही, बघा ना किती सुंदर आहे हे सगळं.
कोण कुठल्या शहरात राहणारा मी माझी लाईफस्टाईल आरामात जगत होतो. अचानक गावात येतो काय, तुमच्याशी ओळख होते काय, तुम्हाला बघून माझी विकेट पडते काय. किती अनपेक्षित आहे ना सगळं. त्यावर आता प्रिया मॅडम म्हणतात, मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला तुम्ही खूप आगाऊ वाटला होता. त्यावर प्रीतम सरही म्हणतात, माहिती आहे मला. हां, पण त्यानंतर ते बदललं असं वाटतंय मला. प्रेमात पडलात ना माझ्या तुम्ही? पण तुम्हाला अजूनही मी आगाऊच वाटतो का? त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, नाही हो प्रीतम सर, आता मला असं वाटतं की तुमचा हातात हात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालवावं तुमच्यासोबत. प्रीतम सरही पुढे म्हणतात, प्रिया मॅडम, तुम्ही ना एकदम परफेक्ट लाईफ पार्टनर आहात माझ्यासाठी. बघा ना, तुम्ही भेटल्यापासून मी किती बदललंय. माझ्या आईला पण माझा अभिमान वाटू लागलाय आता. त्यावर प्रिया मॅडमनी खूप छान प्रीतम सरांना समजून सांगितलंय. त्या म्हणतात, प्रीतम सर, ही सगळी प्रेमाची ताकद आहे. माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा समोरच्याला आहे तसं स्वीकारतो, पण त्याच वेळी स्वतःमध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो. हीच तर प्रेमाची ताकद आहे. पुढे आता प्रीतम सरही म्हणतात, मला ना तुमचे मोकळे केस खूप आवडतात प्रिया मॅडम. असं वाटतं ना, असंच एकमेकांच्या डोळ्यात बघत अख्खं आयुष्य घालवावं. इकडे बाहेर पारू एकटीच मंदिराच्या बाहेर बसलेली असते. ती आता एकटीच गळ्यातले मंगळसूत्र हातात धरून बोलत असते. ती म्हणते, गेले कितीतरी दिवस मी स्वप्न जगत होते. आदित्य सरांची बायको म्हणून अभिमानाने चार चौघांच्या समोर ताठ मानेने जगत होते. माझ्या नवऱ्यासोबत घालवलेले दिवस मी कधीही नाही विसरू शकत. माहिती नाही पुन्हा हे क्षण माझ्या आयुष्यात येतील का नाही, पण हे समदे क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. पण हे समद आदित्य सरांच्या बी लक्षात राहील का? हे बोलत असतानाच पारूला फार वाईट वाटत असते. ती रडत असते. तोच तिथे आदित्य सर येतात. पारू आता घाबरते. ती विचारते त्यांना, आदित्य सर, मी आता जे काही बोलत होते ते तुम्ही ऐकलत का? पण ते नाही म्हणलं पारू थोडी निर्धास्त होते. आदित्य सर पारूलाही विचारतात, पण तू रडतीयस का? आपण इथून जातोय म्हणून तुला वाईट वाटतंय का? खरं तर मला खूप कसं तरी वाटतंय. इथे किती छान आनंदात राहत होतो ना आपण. गावात घालवलेला प्रत्येक क्षण किती छान होता. पण आता हे सगळं सोडून जायचंय. प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी किती मेहनत घेतली आपण. आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी काय नाही केलं. मी आणि तू नवरा बायको म्हणून राहिलो. शेतात काय कामं केली. तिथे तू माझ्यासाठी डब्बा घेऊन यायची. एकमेकांना घास भरवत आपण जेवायचो. शेतातून आल्यावर माझे पाय दुखायचे म्हणून तू माझे पाय चेपून द्यायची. रात्री झोप लागली नाही की तू गोष्टी ऐकवायची. मी पण कधी कधी तुला गोष्टी सांगायचो. मला माहित नाही कसे, पण आता ना तू सतत सोबत असण्याची सवय झाली आहे मला. तुलाही असंच वाटतंय का ग? त्यावर पारू मनातल्या मनातच बोलते की आदित्य सर, तुम्हाला मी काय सांगू आता. आज आपला शेवटचा दिवस. उद्यापासून आपण एकत्र नाही राहू शकत. आदित्य सरांनी खूप कसेसेच वाटत असते. तेही पारूकडेच बघत असतात. पण प्रेक्षक हो, त्यांना का नाही कळत की तेही पारूच्या प्रेमात पडलेत. पण कळेल त्यांना, लवकरच कळेल. आणि प्रेक्षक हो, इथेच आजचा एपिसोड संपतो. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.